तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर तुम्हाला माहिती आहे का, खूप दिवसानंतर आता मी व्हिडिओज टाकायला परत सुरुवात केली. इतके दिवस व्हिडिओज का येत नव्हते, याचं कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर काय झालं होतं ना, मी जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओजमध्ये बोलली होती, की मी खूप सारे व्हिडिओज शूट करून ठेवलेले आहेत, पण आहे ना मला एडिट करायला टाईम नाही भेटत आहे. मग त्यामुळे आहे ना खूप सारे व्हिडिओज फोनमध्ये सेव्ह होते, बट एडिट करायला टाईम न भेटल्यामुळे मी तसेच पडू दिले. आणि त्यानंतर आला 1 फेब्रुवारी. 1 फेब्रुवारीला आम्हाला जायचं होतं आमच्या देवदर्शनाला, म्हणजेच आमच्या जाळीच्या बाबाच्या देवाला. मग आम्ही तयारी केली 1 तारखेला आणि आम्ही गेलो. फिरून आलो 2 तारखेला संध्याकाळी घरी आलो 7 वाजता. पण त्यानंतर माझी तब्येत इतकी बिघडली, कारण तिथे खूप होती थंडी, आणि थंडी तर जाऊ द्याच, पण आम्हाला म्हणजे गाडीवरती ट्रॅव्हल केल्यामुळे धूळ, त्यानंतर थंड हवा ती कानात नाकात गेल्यामुळे ना खूप सर्दी आणि डोकेदुखीचा त्रास चालू झाला होता परत. म्हणजे लिटरली मी अजूनसुद्धा मला हलकीशी सर्दी जाणवते. पण मग कसं आहे, पण पहिल्यापेक्षा आता थोडं बरं आहे. मग इतके दिवसापासून मी व्हिडिओ ह्याच कारणाने टाकत नव्हती, कारण माझा आवाज व्यवस्थित निघत नव्हता आणि मला सर्दीमुळे सारखा खोकला येत होता. सर्दी आणि खोकल्यामुळे आणि सारखं म्हणजे ना नाकात चुळचुळ होत होती. मग त्यामुळे मी इतके दिवस व्हिडिओ नाही टाकले आणि आज मी परत व्लॉगला सुरुवात करते. तर तुम्ही आता हे पाहिलं, असं माप तुमच्याकडे आहे का कोणाकडे? कारण हे माप जे होतं ना, हे माझे आज्जल सासरे होते, ते किराणा दुकान चालवायचे, तेव्हाचं हे माप आहे. तर खूप जुनं माप आहे, म्हणजे कदाचित त्याला 50 वर्षाच्या वर झाले असतील. खूप जुनी वस्तू आहे ती. आणि अशामध्ये आमच्याकडे शेर, पावशेर आणि हां, असे 3-4 माप आहेत. मला ते शेर, पावशेर जास्त काही कळत नाही, पण मला किलो आणि पाव किलो असा अंदाज समजतो. तर आम्ही खूप सारे व्हिडिओ शूट केलेले आहेत देवदर्शनाचे. त्यानंतर आम्ही कुठे कुठे गेलो होतो. तर हे सगळे मी लवकरच टाकणार आहे आपल्या यूट्यूब शॉर्ट्सवरती.